चला वी आर रेडी. आपला फायनल प्रेझेंटेशन साठी आपण जमलोय. 2 दिवस अथक मेहनत झाले. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. मात्र कौतुक करूया आमच्या पंचांचं. महेंद्र शिंदे यांचं विशेष कौतुक करूया. जोरदार टाळ्या या अवलियासाठी. त्यांच्याविषयी मी एकच म्हणेन, शशिकांत वर्तक भाऊ, प्रशांत वर्तक, सगळे आमचे पेनकरवाडा मास्टरच्या सगळ्या खेळाडूंना देखील विनंती करतोय तुम्ही देखील जॉईन करा. चला आपण विशेष सन्मान करूया, तो म्हणजे आमच्या पंचांचा. महेंद्र शिंदे मॅन फ्रॉम मुंबई चारकोपचे हे पंच आपल्याला लाभलेत. अवलिया कलाकार आहे. मी खार्डीला देखील ही गोष्ट म्हटली होती की या माणसाकडे बघितलं तर मला अरुण कदम आठवतो, या माणसाकडे बघितलं तर निश्चितच गणेश आचार्य आठवतो. त्यामुळे अफलातून आहे अवलिया कलाकार आणि त्याचं देखील आपण स्वागत करूया. पंचांचं विशेष स्वागत करूया. मी परिमल खारवा साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण महेंद्र शिंदे यांचा सन्मान करूया. या स्पर्धेत 2 दिवस अतिशय चांगली कामगिरी राहिली. उद्या देखील ते पेनकरपाड्याच्या स्पर्धेत आपल्याला दिसणार आहेत. मात्र आज त्यांचा हा विशेष सन्मान आमच्या एकूणच मीरा मास्टरच्या वतीनं आम्ही इथे करतोय. वेलकम वेलकम महेंद्र शिंदेजी, या प्लीज. परिमल कारवाजी यांच्या माध्यमातून इथे महेंद्र शिंदे यांचा हा विशेष सन्मान आम्ही करतोय. थँक्यू व्हेरी मच सर अँड कीप इट अप. अगदी हसतमुख पंच आपल्याला पाहायला मिळतो आणि निश्चितच अशीच कामगिरी त्यांची पुढे चालू राहील हीच अपेक्षा आहे. अभिनंदन. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, प्रामाणिक टाळ्या वाजवा. अजून एक पंच म्हणजे अक्षय चव्हाण, त्यांचा देखील विशेष कौतुक करूया, त्यांचं देखील विशेष स्वागत करूया. मी विनंती करतोय विजयजी यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण. अक्षय या प्लीज. अक्षयची आडनावं मी बरेच वेळा चेंज केलेत, मात्र त्याचं खरं आडनाव आहे चव्हाण, अक्षय चव्हाण. त्यांचं देखील हा देखील मुंबई चारकोप मधील निश्चितच चांगला पंच आहे. MCAचा निश्चितच अधिकृत पंच आहे. विजयजी यांच्या शुभ हस्ते त्यांचा आम्ही खास स्वागत करतोय. थँक्यू व्हेरी मच. अतिशय चांगली पंचगिरी राहिले आणि विशाल पेडवेकर यांच्या माध्यमातून पंचांना देखील पारितोषिक देण्यात आलंय, त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. थँक्यू. अजून एक विशेष सन्मान, तो म्हणजे DBN लाईव्हचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे DBN लाईव्ह साठी, कारण अफलातून टेलिकास्ट आणि कॅमेरा पर्सन साहिल मांगेला असो, तसेच आमचा प्रतिनिधी असो प्रशांतचं देखील कौतुक आहे. प्रशांतला विनंती करतोय ये प्लीज आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय भगवान पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण DBN लाईव्हला सन्मानित करूया. अफलातून टेलिकास्ट आणि विरारचे हे चॅनल आहे. DBN म्हणजे धनु बाबू नारिंगे आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आणि कौतुक आहे ते म्हणजे या सगळ्या क्रू मेंबरचा. वेल डन. राजाभाऊ कुठे आहेत? राजा घरात कुठे आहेत? आहेत का? नंतर आहे का? येस नक्कीच. त्यामुळे आता विशेष कौतुक करूया, ते म्हणजे आमचा मित्र भारत राऊत याचं. कारण भारतकडे भरपूर रेकॉर्ड्स आहेत. आगरी सामाजिक संस्थेच्या जेवढ्या स्पर्धा होतात, भारत नसला तर कसं समालोचन होईल मला माहिती नाही, मात्र मी देखील प्रयत्न करत असतो. मात्र भारतचं विशेष कौतुक झालंच पाहिजे. जोरदार टाळ्या भारत राऊत साठी. आणि मी विनंती करतोय रमाभाऊ यांना की त्यांच्या शुभ हस्ते निश्चितच आपण भारतला सन्मानित करूया. मात्र एक विशेष भेट देखील आहे. येस नंदाभाऊ, तुम्हाला काय बोलायचं आहे का? नंदाभाऊंना विनंती करतोय की एक नक्कीच एक विशेष भेट आहे. नंदाभाऊंना विनंती करतोय की त्यांनी ती गोष्ट सांगायची आहे. तर नक्कीच भरत राऊत यांचा सत्कार केला जातो आणि एक विशेष सत्कार या ठिकाणी मीरा संघाचे आघाडीचा खेळाडू राजा घरत यांच्यामार्फत एक विशेष सत्कार केला जातोय. भरत राऊत यांचा प्रत्येक खेळाडूच्या नावासहित त्याचा इतिहास आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि त्यानंतर एक मीरा बंदर तर एक बुलंद आवाज आणि आमच्या जवळचे मित्र संकेत पाटील यांचा सुद्धा सत्कार केला जातो. गेली 2 दिवस मित्रांनो तुमचं मनोरंजन ज्या व्यक्तीने केलं, एकीकडे पाय झालं तर भरत राऊत, दुसरीकडे पाय झालं तर संकेत पाटील, या खेळाडू या समालोचकाचा सत्कार केला जातोय. वासिम सुंबड यांच्या मार्फत त्यांचा सत्कार केला जातोय. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. संकेत पाटील
नक्कीच या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतोय संकेतचं आणि हार्दिक अभिनंदन करतोय या ठिकाणी आजच्या दिवसातील विजेता ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाचा. गेला जर शनिवार रविवार पाहिला तर ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाने आपलं मैदान गाजवलं होतं. 50 वर्ष ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाच्या खेळाडूला झालेले, त्याच्यासाठी त्यांचा एक विशेष सत्कार केला होता आणि एक गुणलेखक भाऊ यांचा सुद्धा सत्कार केला जातोय आणि कौतुक केलं जाते ते ओवला संघाचा. फलंदाजीमध्ये थोडेसे कमी पडले, नाहीतर विजयी तुमचाच होता मित्रांनो. गुणलेखक भाऊ यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. विक्की म्हात्रे मित्रांनो, जेव्हा गुणलेखन चांगलं करतोय ना तेव्हाचे समालोचक आम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतोय. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे गुणलेखकासाठी. वेल डन. विकी साठी टाळ्या झाल्याच पाहिजे. अगदी वन साइड गुणलेखन झालंय मित्रांनो. फक्त एक मॅच मी फक्त त्याला रिलीव्ह केलं, मात्र अफलातून गुणलेखन केलं या मित्राने आमच्या. अभिनंदन त्याचं. इथे इथे कॅमेरा समोर आहे मित्रा राजा, आणि निश्चितच अभिनंदन विकी तुझं, आणि असंच काम करत राहशील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. तसेच विशेष आभार आहेत मीरा मास्टर संघातर्फे, ते म्हणजे नंदलाल तरे यांचं. कारण सन्मान ते स्वीकारत नाहीत, मात्र आमच्या शब्द सुमनांनी त्यांनी या गोष्टींचा स्वीकार करावा. कारण आप आहे बहार आई असं म्हणावे लागेल. जोरदार टाळ्या नंदभाऊ तरे यांच्यासाठी. नेहमी सहकार्य त्यांचं असतं आणि विशेष प्रेम आहे त्यांचं मीरा मास्टरवर. थँक्यू व्हेरी मच. मात्र आणि रमाभाऊ यांना विनंती करतोय की प्लीज प्लीज स्वीकारायचं आहे, कारण निश्चितच रमाभाऊ यांना विनंती करतोय की नंदाभाऊ तरे यांचा हा विशेष सन्मान आपण करूया. आणि नेहमीच त्यांचं सहकार्य असतं आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते धावत येऊन निश्चितच या गोष्टीला जॉईन करत असतात. मनापासून कौतुक आहे आणि आम्हाला सुद्धा समालोचन करताना निश्चितच रिलीव्ह करतात ते. थँक्यू नंदाभाऊ. असं सहकार्य करत राहा आणि हा विशेष सन्मान मीरा मास्टरच्या वतीनं. धन्यवाद. चला आता वळतोय मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे. काही कॅश प्राइजेस होती. षटकार आपण बघितलेत अंतिम सामन्यामध्ये. चंद्रशेखर ओळेकरांच्या माध्यमातून एक अफलातून षटकार आला. एक विशेष सन्मान त्या अगोदर आम्ही करतोय, कारण त्याचा जर सन्मान झाला नाही ना तर मला वाटतं आमच्यासाठी तो गेट बंद होईल. दिव्य भोईरचा एक खास सन्मान. ये दिव्या, या मुलाने काय केलं नाही. अगदी पाणी आणून दिली, केळी आणून दिली, स्प्रे देखील आणून दिला. त्यामुळे हा सगळा मुलगा करतो आणि लवकरच तो 40+ मास्टर मध्ये खेळणार आहे. अभिनंदन इथे दिव्य विनोद भोईर यांचा. आणि त्याचा पप्पा इथेच होता, आता इथे होता. अभिनंदन दिव्य आणि खूप सारं स्वागत आहे तुझं. लवकर अभ्यास करून मोठा हो आणि मास्टर क्रिकेट खेळ अशी विनंती आहे. अजून एक खास सन्मान आहे, गुड्डूचा खास सन्मान आहे. गुड्डूचं देखील विशेष कौतुक आहे. या मुलाने देखील अथक मेहनत घेतलंय आणि कदाचित उद्या परवा देखील निघणार आहे. पाण्याची अफलातून व्यवस्था, अगदी पंचांना सुद्धा त्यांनी काही कमी पडू दिलं नाहीये असा आमचा गुड्डू. तिसरा पंच होता आणि बॉल देखील त्यांनी अफलातून रित्या जबरदस्त जमा केलं तशी माहिती मिळते. गुड्डूचे देखील खास कौतुक. थँक्यू व्हेरी मच गुड्डू. असंच सहकार्य मिळत राहू. तसेच डीजे वादक आमचे, त्यांचा देखील विशेष कौतुक करूया. डीजे वादन प्लीज, त्याला विनंती करतो, ये मित्रा, तुझा देखील खास सन्मान. हा छोटा मुलगा देखील अतिशय चांगलं डीजे वादन करतोय आणि यांनी जी गाणी अपबीट गाणी वाजवली ती आम्हाला कळली नाही, मात्र ती त्याला कळत होती. एकदा जोरदार टाळ्या हा डीजे वादकासाठी. त्याचा देखील विशेष सन्मान मी राजा भाऊ यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ असते. थँक्यू भाऊ आणि असंच सहकार्य करत राहा. थँक्यू. तसेच मंडप डेकोरेटिंग व्यवस्था मी विनंती करतोय, ओनर कोण असतील त्यांनी पुढे यायचं आहे. मंडप डेकोरेटर प्रकाश भाऊ प्लीज या. कुठे आहात? आहेत का इथे? प्रकाश भाऊ प्लीज पुढे या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अतिशय चांगलं निश्चितच डिस्प्ले त्यांनी दाखवलाय. प्रकाश भाऊ आहेत का इथे? ठीक आहे, त्यांचा सन्मान आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचवू. धन्यवाद. चला, काही कॅश प्राइजेस होती षटकारांसाठी आमच्या मान्यवरांनी जी लावली होती.
चंद्रशेखर ओळेकरांनी एक अफलातून षटकार ठोकला होता. प्लीज या, आपले 500 रुपये कलेक्ट करायचे आहेत. मी विनंती करतोय. चंद्रशेखर ओळेकर नाही आहेत का? उत्तम ठाकूर येतील. हिरण भाई आपके शुभ हाथों से दे दो. हिरण भाई यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचे पारितोषिक चंद्रशेखर ओळेकरांना आणि उत्तम भाऊ त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा. थँक्यू. आणि निश्चितच आपण बघतोय तो शेवटचा षटकार अफलातून होता, ज्यासाठी 1000 रुपये आले तिथे. आणि निश्चितच मी परिमल खारवाजी यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जावा. जय द डेंजर मॅन. कमी चेंडू खेळतोय, जास्त धावा करतो अफलातून क्रिकेटपटू. आणि काय बॉलिंग केले आज जयना. आणि येस, त्याचा तो जो सॅटेलाइट आहे ना, त्याचा तो गॉगल तो त्याच्या नेहमी डोक्यावर असतो. अभिनंदन. संकेत पाटील, हे आयोजन मीरा मास्टर संघाचं आहे. रमाकांत भोईर, राजा भाऊ आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं आहे, मी तर विनंती करेन विनोद ठाकूर यांना बोलून त्यांचा शुभ सन्मान करा. किती मेहनत आहे. विनोद ठाकूर, रमाकांत भाऊ यांचे दाया खंदा. विनोद ठाकुर आ जाओ, आपका सत्कार होना चाहिए. जो कुछ भी होता है ना, इनके लिए होता है. प्लीज प्लीज इनका सम्मान करो. रमाकांत भाई, इनका सम्मान होना चाहिए. राजा बाबू प्लीज प्लीज. अभिनंदन या सर्वांचं. आणि निश्चितच हा सन्मान झाला पाहिजे. अजून एक सन्मान आहे तो म्हणजे विशाल पेडवेकरांचा. त्यांना देखील विनंती करतोय की विशाल यावरती. तर हा विशेष सन्मान इथे आम्ही करतोय विनोद ठाकूर यांचा. धन्यवाद. असं सहकार्य मिळत राहील अशी अपेक्षा मीरा मास्टरच्या संघाच्या वतीनं. मनापासून आनंद आहे. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्यापासून निश्चितच आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला वळतोय इंडिव्हिज्युअल पारितोषिकाकडे. येस, भारत रेडी आहे का? चला, मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे का आपल्याकडे अजून? फायनल मॅच यस आहे. आणि अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच चांगला परफॉर्मन्स राहिला आहे, मात्र कन्सिस्टन्सी इज द की असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच ठरलाय गोरदेव संघाचा स्टार खेळाडू निलेश पाटील. अफलातून बॅटिंग. आणि प्रत्येक सामन्यात निलेशनं जी फाउंडेशन बनवलं त्या फाउंडेशनमुळेच गोरदेव संघ इथे विजयी झाला असं आपण म्हणू शकतो. तर मी नंदू पेडवेकर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते इथे निलेशला हे प्राइज देताना आम्हाला आनंद होतोय. मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅच, मिस्टर निलेश पाटील. अभिनंदन इथे निलेशचं. आता वळतोय उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे. सन्माननीय राजू भोईर साहेब यांचं आगमन होतंय आणि त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. फायनल प्रेझेंटेशन सुरू आहे आणि निश्चितच ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय नगरसेवक राजू यशवंत भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि नक्कीच भोईर साहेब तुमच्या माहितीसाठी दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये आले होते. एकीकडे पाहायचं झालं तर ठाणा नगरीतील ओवला संघ, दुसरीकडे पाहायचं झालं तर आपल्या मीरा मैदार ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय राजू यशवंत भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर भोईर साहेब तुमच्या माहितीसाठी बोलायचं झालं तर दोन अंतिम फेरीमध्ये संघ आले होते. एकीकडे पाहायचं झालं तर ठाणा नगरीतील ओवला संघ आणि दुसरीकडे पाहायचं झालं तर आपल्या मीराबंदर परिसरातील ओमरमध्ये गोरदेव संघ. गोरदेव संघाने अंतिम फेरीमध्ये अंतिम विजेतेपद पटकावलेलं आहे. उपविजेतापद मात्र थोडीशी फलंदाजी का कमी पडली त्याचं माहिती नाही, मात्र उपविजेतापद पटकावं लागलं. राजू यशवंत भोईर सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. राजा घरत यांना विनंती करतोय, सर्व मीरा मास्टरच्या खेळाडूंना विनंती करतोय, एकाच घरामध्ये 3 नगरसेवक, चौथा नगरसेवक सुद्धा यावर्षी तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. राजू यशवंत भोईर, कमलेश यशवंत भोईर, भावना राजू भोईर असे 3 नगरसेवक भोईर परिवाराला लाभलेले आहेत. तर नक्कीच भोईर साहेबांना मी विनंती करीन या स्पर्धेसाठी तुम्ही 2 शब्द बोलायचे आहेत.
मीरा मास्टर कप आयोजित या स्पर्धेसाठी जेवढे काही संघ आले आपले आगरी कोळी, आता आपल्या आगरी कोळी संघासमोर असल्याकारणाने मराठी बोलताना थोडं आगरी पण येतं आणि सवयीप्रमाणे शुद्ध पण येते, ते चुकामुक होते. तरी पण सर्व जे काही खेळाडू इथे आले त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला त्यांना सर्वांना शुभेच्छा. आणि जे आज अंतिम फेरीमध्ये विजेते झाले त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या मीरा गावातील हे जेवढे आमचे आयोजक आहेत, प्रमोद आहे, नंदू पेडवेकर आहे आणि राजा खरत आणि त्यांची सर्व टीम, ह्या लोकांनी मेहनत करून ही स्पर्धा इथे आयोजित केली आणि ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि आमचे गावातील बाजूचे पेनकरपाडा या रहिवाशांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल देखील त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद भोईल साहेब. आपलं मनोगत तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलं, हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच आता आपण मेन प्राईज डिसिजनकडे बोलूया. यस संकेत पाटील. मात्र त्या अगोदर अजून एक गोष्ट मी राजू भोईर सरांना विचारेन की त्यांना एक सन्मान करायचा आहे तुमच्या हस्ते, कारण हा एक व्यक्ती असा आहे की ज्यांनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे, त्याचा सन्मान झाला पाहिजे. तुमच्या शुभ हस्ते आपण राजा घरत यांचा अफलातून सन्मान करूया, कारण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून मेहनत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी शेवटपर्यंत राहून हे काम झालंय. मनापासून कौतुक आहे राजा घरतचं. आणि मीरा मास्टरच्या वतीनं हा प्रेमाचा सन्मान राजा स्वीकारतोय. थँक्यू व्हेरी मच राजा. असंच सहकार्य आणि काय पर्सनॅलिटी आहे बघा. त्यांचं वय मी सांगणार नाहीये, मात्र त्यांची जी बॉडी आहे ना अफलातून आहे. याचं कारण मला माहिती आहे. आमच्याचकडे येतो तो मेडिसिन घ्यायला. येस, अजून एक सन्मान तो म्हणजे विशू तरे यांचा. विशू तरे यांचा देखील विशेष सन्मान. या विशू प्लीज मॅन ऑफ मॅचचा टी शर्ट देखील त्यांच्या वतीनं प्राप्त झाला आहे. मनस्वी तरे यांच्या माध्यमातून त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय परिमल कारवाजी यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण विशू तरे यांना सन्मानित करूया. हे सन्मान झाले पाहिजेत. बऱ्याच जणांना वाटेल की घरातल्या घरात सन्मान काय करता, मात्र हे जर सन्मान झाले नाही तर कसं, कारण प्रत्येक वेळेला आर्थिक सहकार्य असो किंवा इतर काही सहकार्य असो किंवा आपण बघतोय वेळ प्रसंगी निश्चितच सगळी अंग मेहनत असो, या सगळ्या गोष्टी केलेत या मीरा मास्टरच्या खेळाडूंनी. मनापासून कौतुक आहे. थँक्यू विशू तरे. असं सहकार्य तुमचं राहील अशी अपेक्षा. मीरा मास्टर्स आपला सदैव आभारी आहे. आणि तसेच अजून एक महत्त्वपूर्ण सन्मान तो म्हणजे परिमल कारवाजी आणि नंदू पेडवेकर यांचा 2 दिवस लाईव्ह टेलिकास्टचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून झालंय, त्यामुळे त्यांचा देखील कंबाईन सन्मान आपण करूया. हिरणभाई आपके शुभ हाथों से. बघा या वस्तुरूपाने ज्या सहकार्य केले त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. हरीश भाई आप भी जॉइन करो प्लीज. बघा ही जोडी आहे. मनापासून कौतुक आहे यांचं, कारण 2 दिवस लाईव्ह टेलिकास्टचा संपूर्ण खर्च या 2 व्यक्तींनी दिलाय. आणि थँक्यू व्हेरी मच. असं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा. धन्यवाद. तसेच ज्यांनी आपण बघतोय सुरेंद्रचं देखील नाव घेईल. सुरेंद्र थँक्यू व्हेरी मच. आणि संपूर्ण मीरा मास्टरचं मनापासून कौतुक आहे. चला उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे वळतोय. उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे वळतोय. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय ते म्हणजे निश्चितच भगवान पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. उत्कृष्ट गोलंदाज 4 षटकं 34 धावा देत 5 विकेट घेतलेत, मात्र महत्वाच्या क्षणी धावा अडवलेत. ही गोलंदाजी झाली ती म्हणजे टीम ओवळ्यामधून ज्ञानेश्वर यांची. त्यामुळे ते ठरलेत या मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज. वेल बोल्ड ज्ञानेश्वर भाऊ. आणि त्यांना हे पारितोषिक देतील सन्माननीय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवान पाटील. वेल बोल्ड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. 50 वर्षावरील हे खेळाडू आहेत लक्षात घ्या, मात्र आजही अगदी लयबद्ध मारा त्यांच्या मार्फत इथे केला जातोय. अभिनंदन. उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे वळतोय. संपूर्ण मालिकेत 50 पेक्षा जास्त धावा राहिलेत आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघतोय. संघ टीम ओळा आणि खेळाडू आहे सतीश ठाकूर. बेस्ट बॅटर इन दिस टुर्नामेंट सतीश ठाकूर. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय रमा ठाकूर यांना की त्यांच्या
शुभ हस्ते, रमाकांत भोईर सॉरी, त्यांच्या शुभ हस्ते. आणि निश्चितच वेल प्लेड सतीश ठाकूर. अंतिम सामन्यामध्ये काही फटके बसले नाही, मात्र तरी देखील हा इम्पॅक्ट अफलातून होता या टुर्नामेंटवर. वेल प्लेड सतीश ठाकूर. आणि आता मालिकावीर या किताबाकडे वळतोय. या मालिकेत ज्यांनी धावा धावा आणि धावा केल्या, जिथे काही वेळा धावा होत नव्हत्या तिथे तो उभा राहिलाय. इम्पॅक्ट त्याचाही होता या मालिकेवर, म्हणून त्याचीच निवड आमच्या एकूणच क्रूने केली आहे. तब्बल 62 धावा कुठल्या. इम्पॅक्टफुल प्लेअर होता तो गोडदेवचा. आणि खेळाडू आहे निलेश पाटील. आणि नंदलाल तरे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जावं. वेल प्लेड निलेश पाटील. 62 धावांमध्ये कदाचित मोठा फटका नसेल, मात्र धावा पळून 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 समोरच्या संघाला अगदी हैराण केलंय ते निलेश पाटील ठरलेत. मालिकावीर. अभिनंदन निलेश पाटील यांचं. आणि लगेच आम्ही वळतोय द्वितीय पारितोषिकाकडे. टीम ओवळ्याला विनंती करतोय की सर्वांनी या प्लीज, आणि सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण प्लीज उभं राहायचंय. आणि एकूणच टीम ओवळा मास्टर्स, रमा ठाकूर अँड कंपनी, मिलिंद पाटील अँड कंपनी, स्वागत आहे तुमचं. प्लीज जॉईन करा या मंचाला. आणि द्वितीय पारितोषिक विजेता संघ ठरलाय या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या 20व्या स्पर्धेमध्ये, तो म्हणजे टीम ओवळा मास्टर. अभिनंदन तुमचं. अभिनंदन अभिनंदन. रमा ठाकूर, उत्तम ठाकूर, सतीश ठाकूर, मिलिंद पाटील, विश्वास मुकादमजी आणि संपूर्ण टीम मेंबर्स, अभिनंदन तुमचं. या पुढे या बाजूला थोडस. गोडदेव संघ टाळ्या वाजवा. अभिनंदन. द्वितीय क्रमांक विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय ओवळा मास्टर्स. अभिनंदन अभिनंदन. आता अंतिम विजेतेपद जाहीर करण्यापूर्वी एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे टीम गोडदेव साठी सांगतोय. पहिला त्यांचं सेलिब्रेशन लगेच सुरू पाच डझन मात्र गोडदेव गावाला राहुल राहुल यांच्या माध्यमातून एक जिवंत मोकळ. अभिनंदन अभिनंदन. आणि आता कॅप्टनला विनंती करू का प्लीज या सगळ्यांनी अंतिम विजेता संघ स्पर्धा क्रमांक 20 टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स. आणि आमच्या सगळ्या मान्यवरांना बोलवा. थांबा नाही. पप्पू भाऊ पेटी तुम्ही इकडे या. पेटी उचला. आणि ती कॅप्टनच्या हातात द्यायची तुम्हाला. थांबा इकडे घेऊन या. इकडे घेऊन या. अभिनंदन. जोरदार टाळ्या. ओळा मास्टर फोटो काढायला लागला. टाळ्या वाजवा. अंतिम विजेता संघ मीरा मास्टर्स स्पर्धा आयोजित आपण बघतोय. टीम गोडदेव मास्टर्स. अफलातून परफॉर्मन्स राहिलाय. गोलंदाजी असो, बॅटिंग असो किंवा क्षेत्ररक्षण, टीम गोडदेवला सगळ्या बाबतीत अतिशय चांगला खेळ दाखवलाय. राहुल म्हात्रे यांच्या वतीनं एक जिवंत बोकड आहे. तसेच आपण बघतोय पप्पू साळुंके यांच्या माध्यमातून मी विनंती करतोय पप्पू भाईंना त्यांच्या शुभ हस्ते आता ही देवगड आंब्यांची 5 डझनची पेटी कर्णधाराकडे सुपूर्द करायची आहे. कॅप्टन या. भारत राऊत मागे. हे 5 डझन आंबे
अभिनंदन इथे टीम गोडदेवचं आणि खास फोटो देखील होईल. मात्र लक्षात घ्या हे लवकर आंबे कसे पिकतील हे टेक्निक पुन्हा एकदा विचारून घ्या. आणि थँक्यू व्हेरी मच मीरा मास्टर संघातर्फे पुन्हा एकदा सर्व संघांचं इथे आलेल्या मान्यवरांचं मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. धन्यवाद धन्यवाद. अभिनंदन इथे गोडदेवचं, अभिनंदन ओवळा टीमचं आणि थँक्यू व्हेरी मच या स्पर्धेमध्ये ज्या ज्या मान्यवरांनी सहभाग घेतला आणि ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून कौतुक. मात्र उद्या भेटूया याच मैदानावर बेनकरपाडा आयोजित 21वी स्पर्धा. बेनकरपाडा संघ तुमची वाट बघतोय आणि त्यांची देखील कलाकुसर आता सुरू झालंय. आणि बघा एक गोष्ट इथे गोडदेव गावाने सांगितली की आंब्यामध्ये आमचा कॉम्प्रो झाला होता ओळा टीमचा आणि म्हणजे 2.5 डझन आंबे ओळा टीमला.